नमस्कार. आपण सारे मुंबईकर मुंबईच्या दक्षिण टोकापासून उत्तर टोकापर्यंत विविध व्यवसाय कामधंद्यानिमित्त प्रवास करत असतो. आणि जेव्हा आपण दक्षिण मुंबईतील शहीद भगतसिंग मार्गावरनं जात असतो, तेव्हा आपल्याला एक वास्तू जी अतिशय दिमागदार आहे, तिच्या अतिशय प्रेक्षणीय पायऱ्या आहेत, ती म्हणजे टाउन हॉल आपल्या नजरेने लक्ष वेधून घेत असते. खरं तर ही वास्तू म्हणजे मुंबईच्या समृद्ध वारशाचं प्रतीक आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची 1804 साली स्थापना झाली. पौरात्य विद्या, नाणकशास्त्र, एपिग्राफी, संस्कृत, प्राकृत, पाली यासारखे विविध विषय त्यांचं अध्ययन, संशोधन व्हावं आणि विद्वानांमध्ये आपापल्या अ, क वैचारिकतेचं एक आदानप्रदान व्हावं, हा त्यामागचा हेतू होता. गेली 2 शतकं ही सोसायटी आपल्या मानद सदस्यांच्याद्वारे आणि विविध विद्वानांच्या सहकार्याने अतिशय चांगली चालत होती. या सोसायटीचे वेळी निवडणुका होत असतात आणि यावेळीची निवडणूक एक खरं वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल. मी डॉक्टर प्राची मोघे या सोसायटीचे एक आजीवन सदस्य. कधी नव्हे ते गेल्या 20-25 वर्षात सोसायटीच्या विविध उपक्रमांशी संबंधित असूनही मला कधीही निवडणूक लढवावी असं वाटलं नाही. पण यावेळी मात्र प्रकर्षाने सोसायटीतला जो काही गलथानपणा चालला आहे ते बघून आणि सोसायटीची झालेली वाताहत, त्याची दुर्दशा बघून अतिशय वाईट वाटतं आणि म्हणून मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. एशियाटिक टुमारो हे जे आमचं पॅनल आहे, या पॅनलमध्ये नामवंत लोक आहेत. विद्वान, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, प्राध्यापक, कलावंत अशा विविध लोकांचा हा एक समूह आहे, जो गट आहे, जो एशियाटिकच्या समृद्ध वारशाचं पुनर्स्थापन करू इच्छितो. सोसायटीमध्ये असलेले आर्थिक गैरव्यवहार, विविध प्रकारच्या ज्या चांगल्या कार्यक्रमांना, शैक्षणिक उपक्रमांना जी खीळ बसली आहे, महामहोपाध्याय डॉक्टर पी.व्ही. काणे संशोधन संस्था जी अतिशय उत्तम उपक्रम राबवायची, विविध अभ्यासक्रम, भारतीय संस्कृत यासारखे प्रमाणपत्र अभ्यासक्रम असतील, विविध संशोधन प्रकल्प असतील, व्याख्यानं असतील, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करायची. अशा या संस्थेला आज पूर्णवेळ संचालक नाही. प्रभारी संचालक बिचारे ह्या सगळ्या संस्थेचं एक पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करत आहेत. आज युवा संशोधकांची कमतरता वाटते. काही जण फक्त PhDची डिग्री घेण्यासाठी तुटपुंज्या साधनांनिशी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर एशियाटिक सोसायटीमध्ये 1.5 लाख पुस्तके आहेत, अनेक प्राचीन नाणी आहेत, समृद्ध अशी हस्तलिखितं आहेत, गॅझेटियर्सपासून विविध प्रकारची साधनं आहेत, जुने मॅप्स आहेत, दांतेचं मूळ प्रत आहे. अशा अनेक प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक अशी पुस्तकांचा एक मोठा संग्रह आहे. एशियाटिक सोसायटीने एक 7-8 वर्षापूर्वी या सगळ्या वारसाचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला होता. मग तो ग्रंथसंजीवनीसारखा प्रकल्प असेल किंवा एकूणच इमारतीचं पुनर्जतनीकरणासाठी केलेले प्रयत्न असतील, तिथल्या पेंटिंग्सचं केलेला प्रयत्न असेल, पण हे सगळे प्रयत्न अपुरे पडतात. आज सोसायटीमध्ये या सगळ्यांचं नेतृत्व करणारी, या सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना भिडणारी, कर्मचाऱ्यांचे प्रलंबित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं सोल्युशन देणारी अशी मंडळी पुढे येण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आमचं जे हे पॅनल आहे एशियाटिक टुमारो, हे एशियाटिक सोसायटीच्या कार्याला एक दिशा देण्याचं, तिथले प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणारं आणि संशोधनाला, अध्ययनाला वाव देणारं आणि विविध विचारांच्या सगळ्या संशोधक मंडळींना एक व्यासपीठ उत्पन्न करून देणारं. कारण आज एक ठराविक लोकांची मक्तेदारी तिथे जाणवते. आज कुठेतरी असं जाणवतं की एक दरी निर्माण झालेली आहे की काय सदस्यांमध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसावा असं एक मनापासून वाटतं. आणि पुन्हा एकदा दिमाखाने ही जी उज्ज्वल परंपरा आहे संशोधनाची, अध्ययनाची, विविध विषयांवर व्यासंग करण्याची, विविध विचारांचा आदानप्रदान करण्याची आणि सर्व विचारांना, सर्व प्रकारच्या अभ्यासकांना मुक्तद्वार देण्याची जी गरज आहे, ती गरज
स्फूर्त करण्यासाठी किंवा त्याचा एक समृद्ध असा वारसा पुनरुज्जीवन करण्यासाठी एशियाटिक टुमॉरो हे नक्कीच प्रयत्न करेल आणि त्यात यशस्वी होईल. आणि त्यासाठी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे आपण सगळेजण जे सदस्य आहात ते नक्कीच आम्हाला मतदान कराल आणि ह्या कार्यामध्ये हातभार लावाल. धन्यवाद.